राकेश बेदी यांचं आता याच्यामुळं नाव खूप आहे, तो हिंदी सिनेमा काय तो धुरंधरमुळं. माझ्याकडे त्यांनी मराठीमध्ये एकदाच काम केलं होतं मालिकेला 2000मध्ये, पण आमची कॉन्टॅक्ट्स होता, सगळं होतं. मी जेव्हा वन रूम किचन सिनेमा करायला घेतला त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं नॉन महाराष्ट्रीयन इस्टेट एजंटचा. तर मराठीतल्या एका नटाला मी विचारलं की ज्यांनी माझ्याकडे आधी सिरियलला काम केलं होतं, नाटकातनं पण तो काम करायचा, इंग्लिश नाटकातनं मराठी. तर हो म्हणाला, नाही मी करीन वगैरे. मग मी पैशाचं विचारलं, तर तो जो नेहमी घेत नाही ना त्याच्यापेक्षा डबल पैसे सांगितले. आता हा ज्याचा त्याचा प्रश्न, किती सांगायचं. मला परवडलं तर मी घेणार, नाही तर नाही. मी म्हटलं नाही पण एका दिवसाचंच काम आहे. नाही 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 मला हे एवढंच मला पाहिजे महेश. म्हटलं ठीक आहे. मी त्याला कळवलं नाही आणि तो पुण्यातच होता. बरं तो एवढंही म्हणाला मी पुण्यातच आहे, माझं इकडचं शूटिंग आज संपतं, उद्या मी तुझं शूटिंग करून तसंच मुंबईला जाईल. नाही म्हटलं थँक्यू व्हेरी मच. मग मी याला राकेश बेदींना हे केलं की म्हटलं राकेश जी ऐसा ऐसा है, मेरी तेरी फिल्म है ना, हाँ म्हटलं ऐसा ऐसा है और एक दिन का काम है, एक छोटे से 2-1 सीन, हाँ मैं करूँगा ना तेरे लिए वगैरे. आणि म्हटलं की मला ना हे पाहिजे सूट सफारीसारखं हे करायचं आहे, तर मेजरमेंट तुमचं. अरे क्यों ये करा है, मेरे पास मैं देखता हूँ. आणि मग त्यांनी मला हे केलं की अरे माझ्याकडे एक सफारी आहे आणि तुला 2 लागतो ना, तर दुसरं मी शिवून घेतो. म्हटलं नाही त्याचे जे काही शिलाईचे पैसे असेल ते मी देतो. अरे अरे तू मत दे, वैसे तो बाद में भी मैं पहनूंगा ना, तू क्यों ये करा है. आले ते पैसे नाही विचारले निलेश. मराठीमध्ये काय त्यांना तुला तर माहिती आहे, तेव्हा त्यांनी केलं काय नाही, जे आहे युनिट किंवा माझ्याबरोबर माझा मेकअप मन काही नाही. एकटे आले, ड्रायव्हर आला होता त्यांचा, जेवले मस्त केले. जेव्हा हिंदीतले कलाकार येतात, राकेश बेदींविषयीच आपण बोलूया, तेव्हा ते सेटवरती आले तेव्हा बऱ्याचदा असं असतं की त्यांचं खाणं वेगळं असतं वगैरे. त्यांचा माझ्याकडे कधीच नाही यांनी. इव्हन तुला सांगू, मी माझ्याकडे जेव्हा आधार सिनेमा मी केला त्यात अक्षय कुमारनं पहिल्यांदा मराठीत हे केलं होतं. अक्षयनेही काही नाही. उलट मी विचारतो म्हणा नाही, त्याला खिचडी आवडते मला माहीत होतं साबुदाण्याची, ती खिचडी महाराष्ट्रीयन जेवण. इवन जयाप्रदा जेव्हा आल्या शूटिंगला, 2 दिवस त्यांचं शूटिंग होतं, तर आमच्या प्रोडक्शनच्या यांनी विचार की त्यांना काही वेगळं हे. तर मी म्हटलं जयाजी कुछ नाही नाही, जो युनिट का खाना है वही खाएंगे हम. अक्षरशः त्यांनी तेच खाल्लंय. जे आलेत ना माझ्याकडे हिंदीतलेही, त्यांनी कधी नाही. म्हणजे राकेश बेदींनी सुद्धा जे तेच. आत्ता मी गुजरात गव्हर्नमेंटचं पण मी केलं ना, त्याच्यामध्ये वहिदाजी होत्या त्यांनी. आणि मला तर एकदम हे झालं, मी वहिदा रेहमानांबरोबर काम केलं आयुष्यात, आहे काय पाहिजे. आणि आमची मैत्री तर आहेच, पण ॲज अ डिरेक्टर आणि हे त्यांनी हे केलं. आणि मग तिथं ते सगळं खाण्याशी संबंधितच होतं, पुरणपोळी वगैरे ते सगळं. आणि त्यांचं लक्ष, महेश मक्खी नाही बैठनी चाहिए, मक्खी नाही बैठनी चाहिए. त्यांना ते पुरणपोळी फार आवडतात ना. म्हटलं नाही, आपके लिए मैंने अलग से लाई है, वो मैं आपको दूंगा. वा वा. राकेशजींचा तुम्ही उल्लेख केला, सध्या खूप चर्चेतलं नाव आहे ते. त्यांच्यासोबत कामाचा देखील अनुभव आला वन रूम किचनच्या वेळी. तो कामाचा अनुभव कसा होता? कारण की तुम्ही सांगितलं की त्यांनी कपडे देखील स्वतःचे शिवून घेतले, पण जेव्हा खऱ्या अर्थानं सेटवरती जेव्हा ॲक्शन म्हणता तुम्ही दिग्दर्शक म्हणून, तेव्हा काय अनुभव होता? काय नाही, ते रिहर्सल करायचे. उलट ते भरत भार्गवी होते ना त्या सीनला, अरे भरत बैठ जा तू सामने जरा, पडले ते रिहर्सल. असं नाही की चल मी आता मोठ्या आर्टिस्ट झालं, मी एकदा टेक दिलं, नाही. समाधान होईपर्यंत सगळ्यांनी. इव्हन वहिदाजींनी पण, म्हणजे आम्ही जेव्हा ते गाणं केलं, ते एक छोटी मुलगी होती, ती खूपच हे होत होते. आणि मी त्यांना म्हणत होतो तुम्ही सकाळी 10ला आहे, आम्ही 6पर्यंत सोडेल. आणि ते काय 6पर्यंत संपेल असं वाटत नव्हतं. मग मला बाजूला महेश क्यों टेन्शन लेता है, म्हटलं नाही वहिदाजी आपका. अरे नाही आहे, मैं रुकूंगी ना तेरे लिए. थांबले आता. आणि मग मी त्यांना अगदी, त्यांचा आवडता वडापाव आहे, म्हणजे कधी मी नाही आला महेश वडापाव नाही आया, मग मी कधी सिद्धिविनायकला दर मंगळवारी जातो, मग येता कधी कीर्तीचा वडापाव वैदाजींसाठी खास. इवन आशा पारेखजी पण तर तशाच आहेत. म्हणजे आशा पारेखांनी तर एवढं केलं आहे ना, म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी पण नावाचा कुठेही उल्लेख न करता बॅकस्टेजच्या लोकांसाठी कित्येकदा आम्हाला आर्थिक मदत हे कर, ते कुठं त्यांना सांगितलं ना असं असं आहे. आत्ता जेव्हा कोविडच्या काळामध्ये पण बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांना हे द्यायचं होतं खाण्याचं सगळे सामान, तेव्हाही त्यांनी हे केलं.